नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत मी माझ्या सुदृढ मुलीसाठी कोणता पदार्थ खायला देते ज्यामुळे पालकांचाही प्रश्न मिटेल आणि बाळही अगदी सुदृढ होईल. तर काय करायचं, जवळच्या किराणा मालाच्या दुकानातून गव्हाचा भरडा म्हणून भेटतो, म्हणजेच गव्हाचे तुकडे केलेले असतात ते आणायचे आणि तो स्वच्छ करायचा. त्यानंतर कुकरमध्ये 5 मिनिट 2 ग्लास पाण्यामध्ये शिजत घालायचा. 5 मिनिट शिजून झाल्यानंतर आपण तो काढून घ्यायचा एका भांड्यामध्ये आणि तो एकजीव करण्यासाठी रवीच्या साहाय्याने पूर्णपणे हटवून घ्यायचा, ज्यामुळे तो एकजीव होईल. त्यामध्ये आपण घेणार आहोत टाकण्यासाठी ओलं खोबरं खिसून आणि ड्रायफ्रूट्स, आणि तो पूर्णपणे जो मिश्रण असतं ते पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये टाकायचा गूळ. आपल्या प्रमाणात आपण गूळ टाकू शकतो. लहान मुलासाठीही गूळ खूप चांगला असतो, त्याच्यामुळे आपण जास्त टाकला तरीही चालेल. त्याचा कोणताही साईड इफेक्ट किंवा वेगळं असं काही नाही, त्याच्यामुळे आपल्या प्रमाणात आपण टाकायचं आणि ते पूर्णपणे एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत विलायची पूड आणि सुंठची पूड आणि त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं, ज्यामुळे आपल्या त्या खिरीला चवही चांगली येते. ही आहे आपली गव्हाची खीर, जी खूप पौष्टिक असते, चांगल्या प्रमाणात बाळासाठीही पौष्टिक असते. आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये टाकायचा खोबऱ्याचा खीस आणि खोबऱ्याचे बारीक केलेले काप आणि त्याच्यानंतर त्यामध्ये 2 ग्लास उकळलेलं पाणी टाकायचं, ज्यामुळे खिरीलाही चव चांगली येते. थंड पाण्याने खिरीची चव बिघडेल, त्याच्यामुळे शक्यतो गरम पाणीच टाकायचं, ज्यामुळे खिरीला चव चांगली येईल आणि गुळही पूर्णपणे एकजीव होईल. पूर्णपणे ते हलवून घ्यायचं मिश्रण आणि असा सुंदर असा वास सुटलेला आहे ना. माझं बाळ पूर्णपणे हे खातं. मी त्याला जेव्हापासून 6 महिन्याचा आहे तेव्हापासून मी आठवड्यातून 2 वेळा ही खीर देते. बाळालाही चांगली आवडते. मग त्याच्यानंतर आपण त्यात राहिलेला सगळा खोबऱ्याचा खीस टाकायचा आणि नंतर ते मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं. त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आणि पूर्णपणे एकजीव करायचं. पूर्णपणे हलवून घ्यायचं आणि नंतर आपण ते मिश्रण काय करणार आहोत, गॅसवरती ठेवणार आहोत. नंतर आपण ते जे मिश्रण केलेलं आहे ते हलवून हे झाल्यानंतर एकत्र झाल्यानंतर आपण ते 10 मिनिट गॅसवर चांगलं शिजवून द्यायचं, ज्यामुळे आपल्या बाळाला कोणताही त्रास होणार नाही. आणि त्यामध्ये तूप टाकायचं. आपल्या प्रमाणात आपण तूप टाकायचं आणि गॅसवरती ठेवायचं. पूर्णपणे ते चांगलं शिजू द्यायचं. जोपर्यंत रटरट असा आवाज येत नाही तोपर्यंत ते चांगलं शिजून द्यायचं. नंतर त्यामधून रटरट असा आवाज येईल, म्हणजेच आपली खीर जरा होत आली किंवा चांगल्या प्रमाणात शिजते असं आपण म्हणू शकतो. आणि खरंच तुमच्याही बाळाला ही खीर पूर्णपणे आवडेल. मीही केलेली माझ्याही बाळाला ती खीर खूप आवडली आणि पूर्णपणे पौष्टिक आहे, ज्याच्यामुळे तुमचंही बाळ सुदृढ राहील आणि पालकही सुदृढ राहतील. बाळच नाही तर तुम्हीही ही खीर आवडीने खाल. हिवाळ्यात तर ही खीर खूप पौष्टिक मानली जाते बाळासाठी. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकता की ही खीर पूर्णपणे उकळत अशी आलेली आहे. पूर्णपणे उकळल्यानंतर त्यातलं पाणी जरा आटत येतं आणि म्हणजेच आपली खीर होत आलेली आहे. काय मस्त वास सुटलेला आहे. खरंच खूप छान झालेली आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकता की ही पूर्णपणे खीर बनलेली आहे. खरंच खूप छान बनलेली आहे. नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.